नमस्कार. आपण पाहताय जय हिंद महाराष्ट्र. मी नौशाद नाना शेख. आज आपण आहोत लातूरमध्ये. लातूर प्रभाग क्रमांक 17 ब येथून उमेदवारी भेटलेले उमेदवार आमच्या सोबत आहेत. लातूर शहर हा महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नावाने ओळखलं जातं. याच लातूरमध्ये आज प्रभाग क्रमांक 17 मधून या ठिकाणी जे उमेदवार आमच्या सोबत आहेत त्यांना या ठिकाणी अमित विलासरावजी देशमुख यांच्या कडून आपल्याला तिकीट भेटलंय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये, कारण ते काँग्रेसचे प्रमुख नेते आमदार आहेत. काय सांगाल? मी सांगणार असं की पहिल्यांदा मी यज्ञश्री अभिषेक देशमुख पाटील प्रभाग नंबर 17 ब मधून मी थांबलेली आहे आणि यासाठी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पण पहिल्यांदा मी आभार व्यक्त करते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख, माननीय भैया देशमुख यांचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी मला दिली. त्यामुळे मी त्यांची खूप खूप मनातून आभार व्यक्त करते आणि माझ्याबद्दल हा विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तरुण आहेत, युवा आहेत, उच्च शिक्षित आहेत. देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, लातूर शहरामध्ये काँग्रेस मजबूत आहे. काही ठिकाणी पिछाडीवरती काँग्रेस आहे, पण काँग्रेसमध्ये येण्याचा कल युवकांचा लातूरमध्ये वाढत आहे. प्रभाग 17चे उमेदवार या ठिकाणी आहेत. काय विजन आहे आपलं? काय घेऊन जाणार पुढं? काय विजन आहे म्हणण्यापेक्षा विजन हे ऑलरेडी सेट आहे. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस कल पण होती आणि कल पण राहणार आहे. आपण प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर काय करणार? प्रभागासाठी काही नियोजन आहे, काही प्लॅन ठरलेले आहेत. काही सध्या तरी माझी इच्छा आहे की मी हे सगळ्यांच्या जोमानं आणि सगळ्यांच्या इच्छेतनं आणि प्रचंड मताने मी निवडून यावं, यासाठी मी सध्या खूप प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि मला ही संधी पुन्हा भेटावी, त्यासाठी लढण्याची संधी भेटावी, यासाठी मी प्रयत्न करत आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला. काँग्रेसचा तिकीट घेण्यासाठी अनेक उमेदवार धावपळीमध्ये आहेत, काही वेट अँड वॉच मध्ये आहेत, पण आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. यामागे कोण? यामागे पहिलं तर मी आभार व्यक्त करेन माझे स्वर्गीय माजी नगरसेवक नेताजी देशमुख यांची मी सून आहे आणि त्यांचे कार्य खूप चांगले होते. त्यांनी जनतेसाठी जेवढं झटलं, जनतेसाठी जेवढे त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी जे स्वप्न पाहिली ती स्वप्न काही कालांतरानं तिथंच थांबली होती. ती स्वप्न मी त्यांच्या आशीर्वादानं आणि माझे जे आहेत मालक अभिषेक नेताजीराव देशमुख यांच्या इच्छेनं आणि ह्यांच्या मार्गानं ती स्वप्न मी पुन्हा पूर्ण करणार. चित्र स्पष्ट आहे. काय सांगाल? आपली पत्नी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी रिंगणामध्ये आहे. यामागे आपला मौलाचा हात आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले. आपण काय बोला? मी सर्वप्रथम आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना अभिनंदन करतो. आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांनी आज आम्हाला उमेदवारी दिली आहे. 17 ब गटातून काँग्रेस पक्षाची आज उमेदवारी दिलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी म्हणा किंवा आदरणीय अमित भैया विलासराव साहेबांनी, दिलीपरावजी साहेबांनी, आदरणीय काळगे साहेबांनी, धीरज भैयांनी लातूरच्या विकासाचं आणि लातूरला सुरक्षित ठेवण्याचं राजकारण आजपर्यंत स्वच्छ राजकारण केलेलं आहे. तोच मार्ग आणि तेच ध्येय आणि फक्त विकासाचं राजकारण करण्यासाठी आज आम्ही यंग आणि तरुण पिढी राजकारणात आलेलो आहोत. आज माझ्या पत्नी सौ यज्ञश्री अभिषेक देशमुख यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे आणि एक लढण्याची ताकद आम्हाला आमच्या पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे लढायचंय आणि जिंकायचंय. प्रभाग क्रमांक 17 ब गटातून आमची उमेदवारी आहे आणि आम्हीच विकास करू शकतो आणि लातूरचा आणि आमच्या प्रभागाला कसं विकसित एक प्रभाग म्हणून आम्ही लातूरच्या ह्या विकासाच्या राजकारणामध्ये आणू शकतो हे आम्हाला दाखवून द्यायचंय आणि हे आम्हीच करणार आहात. अगदी बरोबर आहे. लढायचं, जिंकायचं आणि जनसेवा करायचं. लातूर शहर स्वर्गीय विलासरावजी देशमुख, आता आमदार विलासरावजी, आपले जे आमदार आहेत अमित विलासरावजी देशमुख तसेच दिलीपरावजी देशमुख यांच्या हाताला बळकटी करण्यासाठी काँग्रेसमधून हे नवतरुण जे उमेदवार आहेत 17 मधून निवडणूक लढत आहेत. येत्या काळामध्ये काय होणार हेच पाहायचं आहे. असेच अपडेट पाहण्यासाठी आपण पाहत राहा जय हिंद महाराष्ट्र, लातूर.